हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. त्यातील काही भरती प्रक्रिया तूर्तास रद्द करण्याबाबत आहे. एक नवीन परिपत्रक आलेले आहे त्यांची वेबसाईटवर. काय आहे त्या परिपत्रकामध्ये समजून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. हे परिपत्रक 27 जुलै 2026 मध्ये आलेले आहे. सूचना: महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरद्वारे दिनांक 27/2/2026 रोजी शिक्षेतर संवर्गातील पद भरण्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या संदर्भात सूचित करण्यात येते की काही प्रशासकीय तांत्रिक कारणांमुळे वरिष्ठ यांत्रिक आणि बॉयलर ऑपरेटर या पदांची भरती प्रक्रिया तूर्तास रद्द करण्यात येत आहे. म्हणजे वरिष्ठ यांत्रिक आणि बॉयलर ऑपरेटर यांची भरती प्रक्रिया तूर्तास रद्द करण्याबाबत आहे. त्यान्वये उपरोक्त 2 पदांकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्यात येईल. सदर बाबतची नोंद संबंधित पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी घ्यावे. कोणी पाठवले आहे? मोना ठाकूर, कुलसचिव, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांनी पाठवले आहे. तर 2 पदांची भरती प्रक्रिया रद्द केली आहे. ती म्हणजे वरिष्ठ यांत्रिक आणि बॉयलर ऑपरेटर या पदांची भरती प्रक्रिया रद्द केली आहे. चला तर मग पाहू या पदासाठी किती जागा होत्या. जाहिरात 27/2/2026 रोजी आलेली होती. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरुवात 28/2/2026. वरिष्ठ यांत्रिक 1 जागा होती. एस-सेट. तर बॉयलर ऑपरेटर ह्या पदासाठी 1 जागा होती. एस-सेटचं पेमेंट होतं. तर ह्या पदासाठी किती अर्ज आले ते आता पाहूत. बॉयलर ऑपरेटर 9 फॉर्म आलेले होते. सिनियर मेकॅनिक म्हणजे वरिष्ठ यांत्रिक, तर त्या पदासाठी 61 फॉर्म आलेले होते. तर ह्या भरती प्रक्रियेबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूत पुढील एका नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.